महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी। 6 तास वाट बघूनही 108 रुग्णवाहिका न आल्यानं रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात घडली होती। या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सकाचं निलंबन झाल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा 108 रुग्णवाहिका न आल्यानं रेल्वे अपघातात पाय गमावलेल्या महिलेला 2 तास ताटकळत राहावं लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। उल्हासनगर रेल्वे स्थानकात शनिवारी दुपारी कमल साबळे या महिलेचा रेल्वे अपघात झाला। या अपघातात महिलेनं आपले 2ही पाय गमावले। या महिलेला रेल्वे स्थानकातून मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यासाठी 108 रुग्णवाहिका बोलावण्यात आली, पण 1 तास वाट पाहिल्यानंतर ही रुग्णवाहिका आली। मध्यवर्ती रुग्णालयात गेल्यानंतर तिथून या महिलेला सायन हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आलं, पण पुन्हा 108 रुग्णवाहिका बोलवल्यानंतर 1 तास रुग्णवाहिका न आल्यानं नातेवाईकांनी खाजगी रुग्णवाहिका पाहिली, पण त्यांनी 3,500 रुपये सांगितले। याबाबत पत्रकारांनी विचारणा करताच मध्यवर्ती रुग्णालयाने स्वतःची रुग्णवाहिका देत या महिलेला सायन हॉस्पिटलमध्ये पाठवलं। या सगळ्या प्रकारात पुन्हा एकदा 108 रुग्णवाहिका किती बेभरवशी आहे असं समोर आलंय। त्यामुळे आता तरी सरकारनं डॉक्टरांवर कारवाई करण्याऐवजी 108 रुग्णवाहिकेच्या यंत्रणेवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे। बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।